नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या सर्वच लाभार्थ्यांकरिता हा विषय आणि व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर जास्त वेळ न घेता मित्रांनो व्हिडिओकडे वळूया. बघा मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 या तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात आला आहे आणि 14 जानेवारी पूर्वी 2 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर राज्य सरकार जमा करणार आहे. ही अपडेट फेसबुक पेजवर गिरीश महाजन साहेबांनी लावलेली आहे. म्हणजे त्यांच्या फेसबुक पेजला ही माहिती गेल्या 2 दिवसापूर्वी आली होती. जर सरकार लाडकी बहीण योजनेविषयी एवढी काळजी करते तर दिव्यांगांची काळजी सरकार का करत नाही? बरेचसे चॅनलवाले असे बोलत आहेत की लाडकी बहीण ही योजना जी आहे ही अति संवेदनशील आहे. मित्रांनो, ही योजना संवेदनशील नाही तर सत्ता परिवर्तनाकरिता वापरले जाणारी ही गेम चेंजर योजना आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 3,46,00,000 आहे. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 2025 मार्च पर्यंतची जी संख्या होती ती 29,97,331 एवढी संख्या होती. ती आता 30 लाख असू शकते. जर महाराष्ट्र राज्य शासन 15 दिवसामध्ये 3,46,00,000 महिलांना 4,500 रुपये हप्त्याच्या स्वरूपात देऊ शकते, तर 30 लाख दिव्यांग लाभार्थ्यांना 15 दिवसामध्ये 5,000 रुपये का देत नाही? महिलांचं वोट राज्य सरकारला गरजेचं आहे, तर दिव्यांगांचं वोट सरकारला नको आहे का? हा भेदभाव कुठेतरी महाराष्ट्रामध्ये थांबला पाहिजे आणि दिव्यांगांकडे दुर्लक्ष न करता दिव्यांगांच्या सुद्धा खात्यामध्ये किमान 5 नाही तर जानेवारीचा हप्ता तरी सरकारने जमा करायला पाहिजे. कसं आहे माहित आहे का मित्रांनो, आपण बोलत नाही म्हणून दुसरी व्यक्ती आपला फायदा घेऊन निघून जाते. बोलल्याशिवाय कळत नाही आणि चावल्याशिवाय गिळत नाही हे म्हणतात ते खरंच आहे. जर शासनाला महिलांची काळजी आहे, माझ्या त्या दिव्यांग बांधवांची काळजी सरकारला का नाही? जो बेडवर पडलेला आहे, हालचाल करू शकत नाही, औषध उपचाराकरिता त्याच्याकडे पैसा नाही, रोज मजुरी कमवून म्हणजे महिन्याला 5,000 6,000 रुपये रोज मजुरी करून कमवणाऱ्या महिलांची काळजी राज्य शासन घेत आहे, तर बेरोजगार दिव्यांगांना त्यांचा हप्ता वेळेत का मिळत नाही? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणण्याऐवजी आपण गप्प बसतो, हे चुकीचं आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरू व्हायला पाहिजे किंवा करायलाच पाहिजे किंवा झालीच पाहिजे, याकरिता कोणत्या महिलांनी मोर्चा काढला होता? आंदोलने झाली का? मग आम्हाला तुम्ही 1,500 रुपये दिलेत, मग आता आम्हाला मकर संक्रांतीपूर्वी 3,000 रुपये द्यायलाच पाहिजेत, असा हट्ट कधी कोणत्या महिलांनी सरकारकडे केलाय का? मग दिव्यांगांच्या योजनेकरिता 6,000 रुपये मिळायला हवेत याकरिता मोर्चे निघतात, आंदोलने करतात, उपोषण होतात. याकडे सरकारचं लक्ष का नाही गेलं? आणि पोटभर कमवून रोज मजुरी कमवणाऱ्या महिलांची तुम्हाला एवढी काळजी आहे, मग दिव्यांगांकडे लक्ष देणार कोण आहे? दिव्यांग हा देशातला घटक नाही का? दिव्यांगांना जगण्याचा अधिकार नाही? त्याला औषध उपचाराकरिता पैसा लागत नाही का? मग इथे कोण चुकतंय?
सरकार की जनता? सरकारची चूक आहे, पण त्याहून अधिक चूक मोठी आपली आहे. ती कशी? एखादी व्यक्ती करताय ना, करू द्या. मला मिळतात, दुसऱ्याची मला गरज नाही. कुणाला आले किंवा कुणाला आले नाही, याच्याशी मला काय देणं घेणं आहे? जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीकरिता आवाज उठवणार नाही, तोपर्यंत तुमच्याकरिता कोणीही आवाज उठवू शकत नाही. हा स्वार्थपणा माणसाने सोडला पाहिजे. सरकारला विचारणार कोणीच नाही. म्हणून राज्य शासन मनमानी करत आहे. या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. तुम्हाला न्याय मिळू शकतो, याकरिता पर्याय एकच आहे. सोशल मीडियाचा वापर अधिक तुम्ही करता, त्याचप्रमाणे हा व्हिडिओ इतरांपर्यंत तुम्ही शेअर नाही करू शकत. हीच तुमची मोठी चूक आहे. जोवर तुम्ही व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करणार नाही, व्हिडिओ जेव्हा लाखो लोकांपर्यंत पोहोचेल ना, तेव्हा तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल. सोशल मीडिया ही फार मोठी ताकद आहे मित्रांनो. त्याचा वापर तुम्ही वेळेत करत नाही. गैरवापर भरपूर होतो, पण चांगल्या कामाकरिता वापर माणूस करणं विसरला आहे, म्हणजे करायला विसरला आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही माझ्या या मताशी सहमत असाल, सत्ता परिवर्तनाकरिता गेम चेंजरच्या स्वरूपात वापरली जाणारी ही लाडकी बहीण योजना, या योजनेप्रमाणे जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल ना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा, तर व्हिडिओ शेअर करा, तुमचे विचार मांडा, कमेंट्स करा आणि तुमचा आवाज वरपर्यंत पोहोचवा. हा एकच पर्याय आहे सोशल मीडियाचा. तुम्ही ताकद स्वरूपात या योजनेचा वापर करू शकता. जर खरोखरच तुम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे असं वाटत असेल, तर तुम्ही असं कराल, अन्यथा करणार नाही. आणि हो, जाता जाता चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा आणि इतरांपर्यंत व्हिडिओ पाठवा, जेणेकरून दिव्यांगाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.